स्वामी समर्थ महाराष्ट्र आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण वाघवेळ येथील श्री स्वामी समर्थ मठ याचं दर्शन घेतोय। खूप सुंदर मठ आहे हे वाघवेळ नाक्यावरती, म्हणजे बोरिवली जाताना तुम्हाला राईट हँडच लागेल, विमानच्या पुढचा स्टॉप आहे। खूप सुंदर मध्ये आज त्याचं दर्शन घेऊया। गुरुवारचा पवित्र दिवस, हातात चाफ्याची सुगंधी फुले, श्रीफळ आणि मनात अपार श्रद्धा आणि ओठावर श्री स्वामी समर्थ यांचा अखंड जप। स्वामींच्या मठात प्रवेश करण्यापूर्वी ही फुले म्हणजे केवळ अर्पण नव्हे, तर आपल्या भक्तीचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा सुगंध आहे। चला या पवित्र दर्शन यात्रेला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। या उंबरठ्याच्या आत प्रवेश म्हणजे केवळ मठात येणे नाही, तर स्वामींच्या कृपेच्या सावळीत स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याची एक दिव्य प्रवासाची सुरुवात आहे। हे वडांचे झाड फक्त एक वृक्ष नाही, तर भक्ताच्या श्रद्धेचा जिवंत साक्षीदार आहे। असे मानले जाते की श्री स्वामी समर्थ महाराजांना वटवृक्षाची सावली अतिशय प्रिय होती। त्या पवित्र सावलीत बसून त्यांनी असंख्य भक्तांना दर्शन दिले, त्यांच्या दुःखावर फुंकर घातली आणि जीवनाला नवीन दिशा दिली। आजही या वडाच्या झाडाकडे पाहिल्यावर असे वाटते की श्री स्वामींची ती करुणामय नजर अजूनही प्रत्येक भक्तावर आहे। या झाडाच्या प्रत्येक पानात भक्तीचा स्पर्श आहे, प्रत्येक पारंबीत श्री स्वामी समर्थांची कृपेची जाणीव आहे आणि त्यांच्या सावलीत बसल्यावर मन नकळत शांत होत जाते। जसा हा वटवृक्ष कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला सावली देतो, तशी श्री स्वामी समर्थांची कृपाही कोणताही भेदभाव न करता प्रत्येक भक्तावर वर्षावत असते। म्हणूनच या पवित्र वटवृक्षाला नमस्कार करताना आपण केवळ एका झाडाला वंदन करत नाही, तर श्री स्वामींच्या त्या अमर कृपेच्या स्मृतीला नतमस्तक होत असतो। मठामध्ये प्रवेश करताच उजव्या हाताला उभा असलेला पवित्र औदुंबर वृक्ष प्रत्येक भक्तांचे शांतपणे स्वागत करतो। चला या पवित्र औदुंबर वृक्षाला नम्र वंदन करून आपणही मनापासून प्रार्थना करूया। श्री स्वामी समर्थ आपल्याबरोबर आहेत श्री स्वामी भक्त, आणि आपण त्यांच्याशी थोडी हितगुज करणार आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत। ताई, आपलं नाव सांगा। माझं नाव विजया विलास मेस्त्री, मी इथे साईबाबा विहारमध्ये राहते, मुच्छाला कॉलेजच्या बाजूला। आज आम्हाला 5 वर्ष झाली या मठात येऊन, तर असे आम्हाला अनुभव आलेत की या स्वामी समर्थांचे बरेच अनुभव आले। 5 वर्षामध्ये 3-4 तर हातोहात आम्ही अनुभव घेतले आहेत। स्वामींकडे जे मागितलं तेवढं मिळालं, आणि आज 5 वर्षामध्ये आम्ही म्हणले आरतीला रोज येऊ म्हणून। एक प्रसंग असा आलेला, माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नाही होती, तर त्या म्हटलं जर त्यांचं बरं झालं बिना ऑपरेशनचं, तर आम्ही दोघंही रोज आरतीला येऊ। मग आम्ही दोघं पण संध्याकाळच्या 7:30च्या आरतीला नेहमी असतो आरती म्हणायला। तर असे मी प्रत्येक जणांना माझे अनुभव सांगितल्यामुळे आज मठामध्ये एवढी पहिली गर्दी नाही होती, पण आता खूप गर्दी व्हायला लागली, प्रत्येकाला अनुभव यायला लागले आणि स्वामींची प्रचिती खूप आली आम्हाला याच्यातून। श्री सगळ्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांची साथ आहे म्हणून आज या हरिपाठ किंवा भजन पूजन इथे होतात आणि पारायणं होतात। तर खूप महिलांचं आता असं खूप म्हणजे एकजूट झालेली आहे, तेव्हा इतका आनंद वाटतो की जसं आमचं हे आता माहेर घरच झालेलं आहे। तर रोज आमची सगळ्यांची भेट होते, सगळ्या महिला किंवा बंधू हे सगळे असतात इथे, त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे कधी संध्याकाळी 6:30च्या आरतीला जातो असं मला वाटते। श्री स्वामी समर्थ। मठामध्ये प्रवेश करताच विराजमान असलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची तेजस्वी आणि प्रसन्न मूर्ती प्रत्येक भक्तांचे मन शांततेने भरून टाकते।
श्री स्वामींच्या करुणामय नजरेतून जणू प्रत्येक भक्ताला आशीर्वाद, धैर्य आणि विश्वास लाभतो आणि याची अनुभूती प्रत्येकालाच येत असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा श्री स्वामी समर्थांचा अमर संदेश या मूर्तीकडे पाहताच मनात आपोआप जागा होतो. श्री स्वामींच्या चरणी माथा टेकताच मनातील चिंता, दुःख आणि अस्वस्थ दूर होऊन एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा आणि समाधान मिळत असतो. या पवित्र दर्शनाने प्रत्येक भक्ताच्या मनात श्रद्धा, सरस्वती गुरुदेव दत्त परम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. धूपं अर्पयामि. कन्नो यज्ञांग प्रचोदयात्. श्रीकल्पवृक्ष औदुम्बराय नमः. धूपं अर्पयामि. आत्मने त्राहिमानिर्यात्मोरा दीपोय प्रतिगृह्यता. श्री अंधालक्ष्मी सहित श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती गुरुदेव दत्त परम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. दीपं दर्शयामि. प्रचोदयात्. श्रीकल्पवृक्ष औदुम्बराय नमः. दीपं दर्शयामि. सत्यंत वर्तन परिचिंतयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम ज्ञानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा. वारती श्री गणपती ओंकारा. औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा. समप्रभाकरा. वारती श्री गणपती ओंकारा. बिंदु रूपे अचल भय निर्गुणाकारा. योग माया अर्ध मात्रा विचरी पसारा. ओम वारती श्री गणपती ओंकारा. भीतवर्ण अकार मात्रा ब्रह्मा सुदकारा. तुकारा. ओम वारती श्री गणपती ओंकारा. नीलकंशी रक्तवर्ण तू सकल धर्मकारा. अनंत शरणागती आकाशा तमपदी देखारा. ओम वारती श्री गणपती ओंकारा. आरती वालू श्री सद्गुरु स्वामी समर्था. स्वरूप दिगंबर जानुबाहु भव्यकाय नाथा. दिव्यकाय नाथा. हृदयवीरांजनी शुद्ध प्रेम ज्योती भावांच्या वाटी. भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती. आरती वायू श्री सद्गुरु स्वामी समर्था. स्वरूप दिगंबर जानुबाहु भव्यकाय नाथा. दिव्यकाय नाथा. सर्व समर्पण नैवेद्यासी देविलेची पुरती. संमती सद्गुती सत्कृती सद्गती प्रसाद द्याती. आरती वायू श्री विदिले आत्मदान जगती. म्हणून श्री दत्त तुझ म्हणती. ब्रह्मा रूपे जगसुदसी. लिखितव स्मरणे कधी करती. आरती वाळू श्री गुरुश्री. आरती वाळू श्री गुरुश्री. ब्रह्मा विष्णु महेशासी. निर्गुण चिद्घन वस्तुषी. अत्रियंशी आत्मदमनती. लीला दाऊनी उद्धरसी. मानव देहा धरी धरिसी. वरिणससी देह हाची संदेह. हृदय सुनहि मूर्ती.
जाणीवलो फली अंधमती रंगी पितवसन गदा शोभे सुदर्शन ओवाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण मुकुट चरा ओवाळी भारती श्री गणपती ओंकारा वीरदर्शी रक्तवर्णती सकल जगताला अनंत शरणागती आकाशा तलपदी देखारा ओवाळी भारती श्री गणपती ओंकारा आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर जानी बाळू धैर्य कालनाथा दिव्य कालनाथा उदयीरांजली शुद्ध प्रभुती भावाच्या वाटी हरिनानंदे प्रकाश देवी उजळला ज्योती आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर जानी बाळू धैर्य कालनाथा दिव्य कालनाथा सर्व समर्पण ज्यासी देवी पुरती संमती सद्गुती सत्कृती सद्गती प्रसाद द्याकी आरती ओवाळू श्री विधिरात्मदान जगती वडिले श्री दत्त पूजमती ब्रह्मारूपे गदसुदसी स्मरणे गदी करती आरती ओवाळू श्री गुरुश्री आरती ओवाळू श्री गुरुश्री ब्रह्मा विष्णु महेशासी निर्गुणचित घन वस्तुषी अत्रियंसुयात्मगमनती लीला दाऊधरसी मानव देहादरी धरसी परिणससी देहाची संदेह हृदय सुलही मुलती जाणीवलो फली अंधमती रंगी पितवसन गदा शोभे सुदर्शन ओवाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण मुकुट. मला चांगलाच अनुभव आलेला आहे. माझ्या मुलीच्या जीवात जाता जाता बसला आणि मी इथे येऊन रडत होते आणि स्वामींनी खरं तर कोणाचं लक्ष होतं की नाही माहिती नाही, पण फोन खाली पडला आणि मला असं जाणवलं की काहीतरी व्यवस्थित होणार. आणि संध्याकाळी माझ्या मुलीने येऊन मला सांगितलं की माझा जॉब आहे तो व्यवस्थित आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. हा माझा अनुभव आहे स्वामींचा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजयदत्त गुरुदेव समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. स्वामी भक्त आहेत जे आपले अनुभव सांगणार आहेत. श्री स्वामी समर्थ. असं तर नेहमीच म्हणजे स्वामींच्या मठांकडे येण्याची ओढ लागलेली असते की यायचं आहे. पण एक दिवशी मी माझ्या मुलांसोबत आलेली, त्यांचा वाढदिवस होता, तेव्हा आम्ही इतकं गडबडीत निघालो की मला काही घेता नाही आलं. म्हणजे गोमातेला घास द्यायचा असतो, तर मी गडबडीत निघाली मुलांसोबत. पाऊस पण होता आणि मी इथे आली, स्वामीचं दर्शन केलं. आणि आम्ही दर्शन झाल्यावर जस्ट म्हणतोय की आज आपण गाई, माझी मुलगी पण म्हणते की आपण आम्हाला काही खायला नाही आणलं. तर तितक्यात मला इथे मंदिराच्या इथे जे असे गृहस्थ दिसले जे मला आधी कुठे दर्शनात दिसले. सकाळची वेळ असल्यामुळे काहीच वर्दळ नव्हती आणि एकदम असं भुवया अशा व्हाईट आणि असं चेहरा एकदम पण म्हणजे व्हाईट असं भुवया वगैरे. आणि आम्ही मुलांसोबत मी पुढे गेली गौमातेला द्यायला, तर माझ्याकडे काहीच नव्हतं. मी म्हटलं दर्शन घेऊ. तर त्यांनी मला बोलवलं की बाळ इकडे ये. मी म्हटलं काय झालं, तर तू इथं खडी आहे, मला माझं वय आहे तर मला चालवणार नाही, तर तू माझ्याकडनं देशील का गाईला घास. माझी मुलं आणि माझ्याकडे बघतात की आई आपल्याला द्यायचं होतं. नाही म्हटलं ठीक आहे, स्वामींची इच्छा, त्यांच्या इच्छा खातर त्यांच्याशिवाय काही होत नाही.
आपली तुला इच्छा झाली द्यायची, मला म्हणते पण आपण गडबडीत आलो तर आपण तो घास घेऊया आणि आम्ही गेलो गोमातेला द्यायला. आणि जस्ट आम्ही थोड्या वेळाने रिटर्न येत होतो तेव्हा ते गृहस्थ नव्हते. तर मग आम्हाला एकदम असं झालं की स्वामींनीच दर्शन दिलं आणि आपण पाया पण नाही पडलं त्या गृहस्थांच्या. म्हटलं आपण मिस केली संधी, पण काय एवढा म्हणजे पहिला एकदम असा अनुभव आणि तेव्हा नुकतंच यायला लागलेलं केलं. पण एकदम असं अजूनही आता स्वामींचं दर्शन घेताना मला मनात कुठेतरी त्यांचं दर्शन होत असतं. आत्ता पण संध्याकाळी जेव्हा आरती चालू होती तेव्हा पण मला पूर्ण त्या चेहरा गृहस्थांचा आठवतोय. त्यांनी ब्लू शर्ट घातलेलं असं आणि भुवया असं आरतीच्या वेळेला पण नेहमी दर्शन होतं. तर श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही आता ऐकलं असेल, ताईने आपला अनुभव आपल्याबरोबर व्यतीत केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा अनुभव कसा आहे. स्वामी वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला नेहमीच दर्शन देत असतात. हे अगदी सत्य. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साई. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. श्री महासरस्वती राजराजेश्वरी आई साई. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. आपल्याबरोबर स्वामी भक्त आहेत जे आपल्याबरोबर त्यांचे अनुभव परत एकदा सांगणार आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी काय होते हे मला माहीत नव्हतं आणि मी असंच एकदा माझ्या मित्रांनी मला नाशिकला घेऊन गेले आणि नाशिकला घेऊन गेले आणि त्या टायमाला मला खरंच जो अनुभव आला तो खूप म्हणजे असं की खूप मोठा अनुभव आहे. आणि ते काम आम्ही पार पाडलं आणि रात्रीचे 11:30 वाजता तिथून निघालो. आणि ज्यावेळेस माझ्या गाडीमध्ये 2 पॉईंट गॅस होता आणि त्या टायमाला त्या मित्रांनी सांगितलं की स्वामीच्या आपण सेवेसाठी आलेलो आहे, तरी आपल्यावरती स्वामींची कुठेतरी कृपा आहे. आणि खरोखरच आज नाशिकमधून ठाण्यामध्ये पोहोचायचं बोललं तर कमसे कम खूप वेळ लागतो, तरी 2 पॉईंटमध्ये माझी गाडी कल्याणपर्यंत आरामात आली. आणि तो माझा अनुभव. आणि त्या दिवसापासून मी स्वामी समर्थ महाराज ह्याच्यामध्ये एवढं विघ्न झालं की खूप म्हणजे मी खूप स्वामी समर्थ महाराजांना मानतो. आणि जे काय माझं आहे आज ते सर्व काय माझं स्वामी समर्थ महाराजांच्या ह्याच्यात आहे. आणि जे काय मी करतो पहिलं माझं सगळ्यात मोठं बोललं तर मी स्वामी समर्थ महाराजांनाच करतो. आणि आज माझी गाडीवर पण स्वामी समर्थ नाव आहे. माझ्या घरात स्वामी समर्थ महाराजांचे माझ्यामुळे सगळे माझी मुलगी माझे परिवारामधले सगळेच मेंबर स्वामी समर्थ महाराजांना खूप मानतात. आणि स्वामी समर्थ महाराजांसाठी जे काय सेवा करेल ते खूप कमी आहे. आणि स्वामी समर्थ महाराजांना अंतःकरणातून जो सेवा करेल त्यांना स्वामी समर्थ महाराज चांगलं जे करतात आणि चांगली परिस्थिती मिळते. आणि खूप चांगलं हे. आणि स्वामी समर्थ महाराजांना लास्टपर्यंत मी सेवेत राहील हेच माझं स्वामी समर्थ महाराज. धन्यवाद भाऊ. श्री स्वामी समर्थांच्या दरबारात प्रत्येक भक्त अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने त्यांच्या चरणी नतमस्तक होत होता. कोणी डोळे मिटून प्रार्थना करत होते तर कोणाच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्री स्वामींच्या कृपेचा आणि समाधानाचा विलक्षण अनुभव स्पष्ट दिसत होता. श्री स्वामी समर्थांच्या पवित्र दरबारात गेली तब्बल 15 वर्ष अखंड आणि निस्वार्थ भावनेने सेवा करणारे काका भेटले. हे आमच्यासाठी खरोखरच भाग्याचे क्षण होते. त्यांच्या सेवाभावातून स्वामीवरील नितांत श्रद्धा आणि भक्ती स्पष्ट जाणवत होती. त्यांनी प्रेमाने आम्हाला श्रीफळ, केळी आणि फुले देऊन श्री स्वामी समर्थांचा प्रसाद दिला. तो केवळ प्रसाद नव्हता तर श्री स्वामी समर्थांचाच आशीर्वाद आमच्या हाती आला अशी मनापासून अनुभूती झाली. अशा सेवाभावी भक्तांना मनपूर्वक प्रणाम आणि त्यांच्या सेवेला श्री स्वामी समर्थांची अखंड कृपादृष्टी लाभो हीच प्रार्थना. स्वामींच्या दरबारात पाऊल पडताच मनातील प्रत्येक वादळ आपोआप शांत होते. नामस्मरण आणि भक्तीचा सुगंध जणू प्रत्येक श्वासात स्वामींची कृपा भरून राहते. इथे शब्द हरवतात आणि अनुभव बोलू लागतात. प्रत्येक क्षण चैतन्याने उजळतो.
प्रत्येक हृदय भक्तीने भरून येतं. स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात जाणवतं ही केवळ जागा नाही, तर हा तर स्वामींच्या कृपेचा जिवंत दरबार आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्या बरोबर आहे स्वामी भक्त, नेहमी सेवेमध्ये तत्पर असणाऱ्या ताई आपला अनुभव आणि आपली ओळख सांगणार आहेत. श्री स्वामी समर्थ. मी सीता सुरवाडे. मला स्वामींच्या मठात खूप छान वाटतं आणि मी सेवेकरी आहे. इथे सगळ्यांचं म्हणजे स्वामीचे अनुभव खूप छान छान सगळ्यांना येतात, प्रत्येकांना येतात आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप छान वाटतं. मैं गया नहीं अभी जिंदा हूँ. श्री स्वामी समर्थांचे हे वचन आजही लाखो भक्तांना आशेचा, धैर्याचा आणि अढळ विश्वासाचा आधार देते. या एका वाक्यात स्वामींच्या अखंड उपस्थितीचा आणि कृपेचा अनुभव दडलेला आहे. आजही असंख्य भक्त सांगतात की संकटाच्या काळात स्वामींनी त्यांना योग्य मार्ग दाखवला, संकटातून बाहेर काढले आणि मनाला धीर दिला. म्हणूनच प्रत्येक भक्ताच्या ओठावर एकच विश्वास असतो, स्वामी देहाने नसले तरी कृपेने आजही आपल्या प्रत्येक भक्तासोबत आहे आणि याची प्रचिती आम्हालाही आहे. यामुळेच स्वामींचे ते अमर वचन आजही प्रत्येक भक्तांच्या हृदयात घुमत राहते. मैं गया नहीं अभी जिंदा. समर्थ. मी लतिका सावंत. मी गेले लॉकडाऊनपासून आधी मी फक्त गुरुवारचीच यायची, पण नंतर लॉकडाऊनमध्ये जेव्हा जॉब नव्हता त्याच्यानंतर मी कंटिन्युअस म्हणजे दर आरतीला यायची. तर इथे आरतीला येऊन माझं असं झालं की जो जॉब माझ्या हातातला गेलेला तो मला जॉब पुन्हा मिळाला. आणि माझे एक हेल्थ इश्यू असा होता की मला आरे आहे आणि आरेचा जो रिपोर्ट आला तो खूपच हे होता, म्हणजे 500पर्यंत होता. म्हणजे अशा या कंडिशनमध्ये एखादा माणूस जो बेडवर असणारा होता, तो पण मी स्वामीच्या कृपेने मी रोज इथे आरतीला यायची आणि जो त्रास जो मला होता त्याची तीव्रता खूप कमी झालेली. त्याच्यामुळे मी आता म्हणजे माझं असं झालं की रोज मी इथे आल्याशिवाय मला जमतच नाही. आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स आणि जे विचार आहेत म्हणजे सगळे चांगले विचार आणि प्रत्येकाला एक हेल्प करण्याची जी इथे आल्यानंतर जी मला स्वामींनी बुद्धी दिली आहे असंच वाटतं. आणि इथे येऊन खरंच खूप बरं वाटतं. एक पॉझिटिव्ह वाईब्स खूपच चांगलं. धन्यवाद ताई. तुम्हीही वेळ काढून आनंदनगर वाघबीळ येथील श्री स्वामी समर्थ मठाला नक्की भेट द्या आणि या पवित्र दरबारातील चैतन्य, शांतता आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा दिव्य अनुभव स्वतः अनुभवा. महाराष्ट्र आपल्या ब्लॉगसोबतचा हा आमचा श्री स्वामी समर्थ दर्शनाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि भक्तांचे अनुभव तुम्हाला किती भावले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि महाराष्ट्र आपल्या ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये प्रेमाने एकदा नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ मठामध्ये नेहमीच कार्यरत असलेल्या ताई आपल्याबरोबर आहेत, ज्या सेवेमध्ये नेहमी तत्पर असतात. श्री स्वामी भक्त म्हटलं की उत्साह ओसंडून वाहत असतो आणि आपल्याबरोबर तशाच आहेत श्री स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ.